हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आहे सकाळची वेळ. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. तर एका खास कामासाठी मी निघाले. काय ते पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला. काय चाललंय? काय नाही या क्या स्वयंपाक करायला ओम चालला ऍडमिशन घ्यायला. होय का? कुठं ॲडमिशन आता घेतो म्हणते मी आठपाडीला. आठवडे नाही येऊन जाऊन रोज? नाही आता परीक्षेला जायचं. होय का? कधी तर सुट्टी असं त्या म्हणजे आता दिवशी बाहेरून जायचं. होय होय की त्याला पण काम असते माझं. अहो पिशवीत ही कुंकवाचं हे झालं. चांगलं आहे. हां तर पिशवी आली होती. उद्या सवास नाही द्या. उद्या आहे त्या हां उद्या सवास नाही द्या. मग म्हटलं आजच तुम्हाला फोन केला जावा आपण जायचं. या नक्की. हो येतं की. आदल्या दिवशी सांगितलं म्हणजे बरं पडते हो. बसा चहा करते, बसा चहा करते. चहा नाही येत मला पण आता आवडायचं बसा परत थोडा करते. नाही चहा नको. चहा नको पाणी फक्त द्या. आणि हे काय सांगायचं तर हां आधी हाय ज्ञानेश्वरी कधी येणार आहे? उद्या येणार आहे ज्ञानेश्वरी. येणार आहे मग थांबणार आहे का? नाही ते सगळेच या म्हणलं या. हां, हां. मम्मीला आणि दीदीला पण घेऊन या म्हणलं. दोघीच कुठं थांबायच्या, उद्या दुकानाला सुट्टी असते ना. आणि मला पण जायचे सरकारी दवाखान्यात ह्याचा डोस राहिलाय की एक आधी राहिला त्यासाठी जायचं. किती सांगितले त्या सवासने? यावेळेस काय नाही ना एकच म्हटलं कारण 5 घालत असते मी पण आता जरा होणार पण नाही तब्येत पण तुम्हाला माहिती आहे तब्येत त्यामुळे एवढं होणार नाही. परत बड्याला पण करायचंय गावात जायचंय त्याच्यामुळे म्हटलं एक सांगावी. खाली बहिणीला सांगितलं होतं पण त्यांच्यात पण सवास नाही आणि परत ती उमात आहे ती तिकडे रेणावीला गेली त्यांचं साल आले म्हटलं आपलं तुम्हाला घेतलेलं सांगा. नाहीतर 5 मी घालणारच होती पण बघू म्हणलं परतच्या वेळेस. गेल्या वर्षी नाही 5 कारण काय होतंय सगळं आवरून परत खाली देवीला जावं लागतंय. ती बड्यांचं माहित आहे तुम्हाला ज्योतिषी त्यामुळे म्हटलं की दोन्ही एकदम होणार नाही हो. तोपर्यंत म्हटलं घालायचं आणि मग परत जायचं खाली चालतंय. मग ते ताईच्यात पण सवास नाही ते नंतर येत असतील त्यांच्यात पण सवास नाही बघता येणार आहे त्यांना बघता असतील ना बघत असते. हा पण आम्ही आणते घेऊन येते. आणते आणते असं नाही बसा. तुमचं घरचं झाडाचं आहेत का? आणले होते मी बाजारात राहू दे म्हटलं तर छान फोटो काढले. कुत्र्याचं भीती वाटते. कधी केलं माहिती पण नाही. हे आता बांधकाम केलं या पण शेड आधीच मारलंय. छान वाटतं थोडं 2-3 द्या बसले नको. ठीक आहे आंबे दही दिली असं द्या. म्हटलं तर एक गाय होती ना 2 तिचं पिल्लू आहे. वासरू वासरू. मला तर ते गाय आवडते आमच्या आयुष्याला मला होय. गाय दे आवडते आमच्या. पण ही छान केले भारी वाटायला लागले बघा. आता सावली पण झाली आता उन्हाळ्यात. जाळे मारायचे साईडनं भिंतीवर ना. होय का?
आणि उन्हाळ्याचं सावली झाली हो. हा सावली झाडामुळे तर लय उकडत पण नाही. इकडं झाड आहे, इकडं सगळीकडे झाड आहे, मध्ये झाड. पलीकडे नारळाची झाडं भरपूर झाडं लावलेत बरं का. नारळ पिरू आहे एक तिकडं, सीताफळ तिथं आहे. पण झाड होती नाही तोडली परत. तिथं होती की आता. आळू होता इथं आहे का नाही अजून? अरे वा. झालं की महिनाभर झाला. होय कितीला बसली तरी? हे सगळं 55,000 केले की. होय सगळे जॉईंट करायला. हा ना. आणि मशीन कितीला? मच्छी 48,000चे. मोठे आहेत रे मोठे कपडे पण दोन होत असतील. होय सगळे होते. बरं आहे की असू दे तेवढंच आपलं. नाही तर रोज आहेच की कपडे हे टाकून. असं उघडतो कपडे टाकायचे आणि परत मग हे धुळा बसते म्हणून हा छान आहे. कपडे टाकायचे. मोठे आहे आणि मोठे पण कपडे बसत कपडे असतील. भरपूर बसते ते है ना? पाहिजे तेवढे. तुम्ही सांगितलं होतं की मला फोन मशीन घेतली म्हणून. IFB चे 48,000 म्हणलं महाग झाले. महाग झाले काय सगळं जॉईंट हे सगळं करायला मग 55,000 रुपये गेला. ह्याला पण खर्च खर्च आहे त्याला. आणि पाणी ह्याला लय लागते पण आहे ना ते 40 लिटर लागतंय. पाणी. ते घेतंय सोडताना त्याला पाहिजे तेवढं. बरं चला येऊ का वेळ होतोय मला पण. आठवण येते बाई घरी आल्यावर. आम्हाला पण ते पाहुणे आणलं होतं विकत पण आणतो अहो नको मग मी म्हणते राहू द्या तर. मी रविवारी बाजारात ना आमच्यात कसं जास्ती करून अण्णांना आयशोला लय आंबा आवडतो त्यामुळे घेऊन येत असते. नको राहू द्या नको 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 हो धरा नको 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 आवडतं काय तुम्ही ऐकलं हे घाला रस एवढे नको एवढे नको असू द्या ठेव जास्त पिकलाय निघतोय काय मी बघितलं का तुम्ही? बघितलं की बरं बरं येऊ. सारखं बघू वाटतंय छान वाटतंय छान केलंय त्याने मी ती मोबाईलवर बघितलं होतं मस्त केलं. आणि गाड्याच्या घाटातनं तर असं लाईन लागलेली तर ते तर लय छान वाटतंय. मला वाटतं ती बघितलं असेल मी का नाही कुणा मोबाईलवर साडी करा पाठवा की मोबाईलवर स्कॅन करायला येते का स्कॅन वरनं तुम्हाला दिसेल का स्कॅन बरं या नक्की चालते हो चला येऊ का मग. हा वर आहे ती काढते जरा 5-6 देऊ का काढून नाही नाही नको असं द्या घेतली थोडी आमच्यात पण येते की मोगऱ्याला जास्वंदीची नको असं नाही जास्वंदीची तुम्हाला देवाला आमच्याला घातली तिकडे किती आहे तिकडे आतमध्ये आमच्यात पण काय होतंय येणं जाणारे ठेवत नाही ते लई नेते छाप बी मोडून टाकते ती बघ चाप्याची खापं किती मोड मग तसेच करते फुलं न्यायचं काय नाही नेहमी का देवाला पण घरी थोडी तर ठेवायला पाहिजे ना बस बस थँक्यू. कोकणला येणारे जाणारे मग ते नाही पण म्हणताय नाही मी म्हणत नाही पण येत नाही ते व्यवस्थित खापं मोडून ते किती टाकले नाही फुलं नाही ना तिकडे पण असं थांबही नाही थोडाय पाहिजे. हाताला येत नाही वाकलं गेलं की मोडत ओके चला बरोबर नको म्हणलं तर एवढा आंबा दिले त्याने आणि ही जी आहे ती त्यांच्या झाडाचा दिशी आंबा आहे ती छोटा छोटा आहे ती हां आणि हे विकत आणलेलं आहे ते बघ दिशी आंबे त्यांच्या झाडाचे आंबे दिले तो त्याने एवढे नको म्हणत होती मी आणलेत म्हटलं तरी काय ऐकणार नाही. दिशी आंब्यांना असा चिक असतोय जास्त ठीक आहे आणि एकदम चिकट चिक असतो आणि ह्या विकतच्या आंब्याला एवढा नसतोय. घरचं सगळं आवरून झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहे सरकारी दवाखान्यामध्ये कारण आईश्वरला चावलं होतं मांजर तर त्यासाठी इंजेक्शन घ्यायचं म्हणून आलो इथं. अगोदर 2 घेतलेत आता 3रं राहिलेलं आहे. भीती वाटते का? भीती वाटते का? दुखते का नाही ना? चला इंजेक्शन घेतलं आता आईश्वरला.
ऊन किती झाले. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.